आज आपण आलो आहोत तापोळा या ठिकाणी। तापोळा हे ठिकाण महाबळेश्वर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो। अतिशय मस्त आणि खूप जबरदस्त असं ठिकाण आहे। खूप शांत वाटतं या ठिकाणी। तापोळ्याला मिनी काश्मीर देखील म्हणतात। आम्ही इथं आल्याबरोबर या ठिकाणी आलो आहोत आम्ही थांबलेलो आहोत पालवी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी। अतिशय मस्त आणि खूप सुंदर जागा आहे। खूप चांगले लोक आहेत आणि या ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम केला आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाच्या दिशेने। तर आपण बघू शकता अतिशय सुंदर असा हा परिसर आहे। येथे सुंदर असं स्विमिंग पूल आहे आणि त्यासोबतच इथून दिसणारा व्ह्यू अतिशय मस्त आणि खूप छान वाटतो। बघा, नाश्ता केलाय आम्ही। अतिशय छान पोहे आणि उपमा होते आणि खाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत। मित्रांनो, आपल्या सोबत तुकाराम सर आहेत। आपण जाणार आहोत, त्यांनी आपल्याला गाइडन्स देणार आहेत। आता सर आपण 3 पॉईंटला जाणार आहे। 3 तासाचं रनिंग आहे। त्यात आयलंड पॉईंट, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर हे सर्व बघणार आहे आणि तिथून पुढे वासोटा किल्ला, कोयना अभयारण्य, त्याला थोडा पूर्ण दिवस जातो। म्हणजे सकाळी 7ला निघायचं, संध्याकाळी 5ला परत येते बोट। आत्ता फक्त आपण गुफेत शंकराचं मंदिर इथला मेन स्पॉट आहे। दत्त मंदिर, परत त्रिवेणी संगम, कोयना, सोशी, कांदाटी या 3 नद्यांचा संगम आहे आणि त्याच्यानंतर मग आयलंड पॉईंट, पाण्यामध्ये सेंटरला आयलंड आहे, ते सर्व दाखवून तुम्ही 2.5-3 तासात परत येणार। आलाय तुम्ही कोयना बॅकवॉटरला। आता आपण बोटिंगला चाललो आहे। तिथे खाली आता आपल्या पॅन्डेल बोट, कायाकिंग, परत मोटर बोट ती पण आहे। आता हा एप्रिल महिना आहे, थोडं पाणी कमी झालं आहे। नंतर तुम्ही डिसेंबरला आपलं सप्टेंबरपासून कधी आला तरी पाणी बघा इथे असतं, एकदम फुल्ल पाणी असतं। त्यावेळी एकदम म्हणजे तुम्ही असं वाटतं की तुम्ही कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आला आहे आणि परत परत तुम्हाला यावं वाटणार। म्हणजे ज्यावेळी पाणी फुल असतं त्या पूर्ण असं दुःख बसलेलं असतं। तर मित्रांनो, आपण पाहू शकता तिकडून बोट येत आहे आणि आता आपण मस्त मजेत दत्त मंदिराचं दर्शन घेऊयात। तर आता आपण बोटिंग सहित आपण जाऊ दत्त मंदिराला। आपल्यासोबत आहेत विठ्ठल सर आणि ते आपल्याला नेणार आहेत। ओके, चला। गर्दीपासून दूर असलेले हे ठिकाण अतिशय शांत आणि निवांत असं आहे। या ठिकाणी आयर्लंड पॉइंट, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, वासोटा किल्ला आणि कोयना अभयारण्य या ठिकाणी आहे। बघा, सगळीकडे अशी मस्त बोट दिसते। कोयना धरणाच्या बॅक वॉटर पासून हा परिसर या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्रांनो। मस्त डोंगर, थंडगार पाणी आणि असं बरंच काही आपल्याला दिसणार आहे। चला तर आपण बघूया। खूप छान वाटतं या ठिकाणी। कोयना धरणाचं बॅकवॉटर आहे। धरणापर्यंत जाऊन यायला 12 तास लागतात। 2 दिवस स्टार्ट केलं ते 80 किलोमीटर लांब आहे धरण। टोटल 96 किलोमीटर आहे। ते पूर्ण कोयना धरणाचे 160 किलोमीटरचा एरिया असतो। नदीच्या बाजूला पूर्ण 105 गाव आहेत। या सर्व लोक हे पाणी पितात। हे गोड पाणी आहे। 200-250 फूट गोड पाणी आहे। याचं वर एकदम पूर्ण हे सगळी सिनरी हिरवीगार असते। पावसाळ्यामध्ये आलं ना की वर पाणी असतं, झाडांच्या आतमध्ये पाणी असतं। आता कसं थोडं पाणी कमी झाले, त्यामुळे थोडं पाणी कमी झाल्यामुळे चालायला लागतं, नाही तर पाणी वर असतं झाडांच्या आत।
हे बघा, हे आयलँड आहे. हे पूर्ण आता थोडंसं पाणी कमी झालं आहे, त्यामध्ये या तिन्ही बाजूनी पाणी आहे. थोडंसं वर पाणी असलं ना की त्या चारी बाजूनी पूर्ण पाणी असतं. हे जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा ते समोरचं हॉटेल आहे ना या बेटावरती लावतात. इथे तेव्हा याला आयलँड बोलतात. या चारी बाजूनी पूर्ण बोटी लागतात. आणि ही झाडं आहेत ना समोर, त्या झाडांमध्ये झाडांच्या वर पाणी असतं पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात वर जर गेलं तर त्या झाडांच्या वर पाणी असतं, एवढं पाणी असतं. आणि हे जर समोर बघू शकता, हे कोयना अभयारण्य आहे. यामध्ये सर्व प्राणी आहेत, गवे, बिबटे, भरपूर प्राणी आहेत. यामध्ये जेवढे प्राणी जंगलात असतात तेवढे सगळे आहेत इथे. हे इथून असं पूर्ण जवळपास 160 किलोमीटरचा एरिया आहे. पूर्ण महाराष्ट्राची 75% वीज निर्मिती या पाण्या होते कोयना धरणावर. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं धरण म्हणजे कोयना धरण. इथे महाराष्ट्राची 70% वीज निर्मिती होते. त्यामुळे दिवसाला 1 फूट पाणी कमी होतं, डेली कमी होतं, न सांगता 1 फूट पाणी कमी होतं डेली. मस्त बोटीचा सफर करून आम्ही आलो आहोत दत्त मंदिराच्या या ठिकाणी. या ठिकाणी नंदीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. बघा, आतून भुयारामधून जावं लागतं. अतिशय शांत आणि रम्य असं ठिकाण आहे मित्रांनो. जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना सुद्धा फार समाधान वाटतं. महानंदीविषयी या ठिकाणी माहिती दिली आहे. ब्रविमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर असं आहे. आत खालून आपल्याला जावं लागतं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. बघा, परमपूज्य या ठिकाणी नारायण महाराज यांच्या या ठिकाणी पादुका देखील आहेत. आत गेल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. मस्त छान साकारलेलं मंदिर आहे. हे बघा, आकर्षक अशी लाइटिंग आहे. आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला भगवान शंकराची पिंड त्या ठिकाणी आहे. ती बघितल्यावर सुद्धा खूप समाधान वाटतं. एक वेगळंच आकर्षण यामध्ये निश्चित आहे. मनाला एक प्रकारचा निवांतपणा, आणि जे लोक जास्तीत जास्त आध्यात्मिक आहेत त्यांना सुद्धा खूप समाधान या ठिकाणी वाटतं. पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भगवान शंकराची, महादेवाची पिंड आहे. अतिशय सुंदर असं बघा, अतिशय आकर्षक सजावट केलेली आहे. आणि अशा प्रकारची ही पिंड पाहिल्यानंतर खरोखर आपलं मन प्रसन्न होतं आणि समाधान वाटतं. या महाराजांच्या पादुका आहेत, दत्तांच्या पादुका आहे. हे नारायण महाराजांच्या पादुकांचा हा मठ आहे. या ठिकाणी पारायणासाठी जागा आहे आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि पुढं आपण बघू शकता, बघा, हे औदुंबराचं वृक्ष आहे आणि यासोबत वड आणि पिंपळ असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये या तिन्ही वृक्षांचं काय महत्त्व आहे, पण बऱ्याच वेळेला आपण ते विसरतो. ते स्मरणात ठेवण्यासाठी किंवा त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून या ठिकाणी माहिती दिलेली आहे औदुंबराची. बघा, आणि वडाची आणि पिंपळाची अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खूप मोठं वृक्ष आहे, मनाला प्रसन्न करून जातं. त्यासोबतच हे वृक्ष लावण्याचे काय फायदे आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे, हे या ठिकाणी सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे या ठिकाणी दिसते आहे मित्रांनो. बघा, आता आपल्याला सेल्फी पॉइंटची माहिती गणेश भाऊ हे देणार आहेत. हे बघा, हे इथून कोयना धरणाचा पूर्ण व्ह्यू दिसतो. इथून जर खाली गेलं तर 70 किलोमीटर इथून खाली कोयना धरण आहे. आणि इथून जर पुढे गेलं तर वासोटा किल्ल्याचा पायथा. पहिलाच राईट मारला की वासोटा किल्ल्याचा पायथा आहे आतमध्ये. वासोटा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे. त्या काळचं जेल मानलं जाणारा हा वासोटा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. 2 तास जंगलातून ट्रेकिंग आहे वर जायला. असा पूर्ण जायला 2 तास, यायला 2 तास, वर जायला 2 तास, खाली उतरायला 2 तास. इथं पाण्याची सोय नाही. इथून जर चॉकलेटचा कागद जरी तुम्ही नेला तर तो तुम्हाला परत आणावा लागतो. पूर्ण जायला तुम्हाला 2 तास लागतात आणि तिथून तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यायला लागते आणि तिथून वासोटा किल्ल्याला जाता येतं. बोटीतून परत आल्यानंतर या ठिकाणी सुंदर असा झोका होता आणि झोका घेण्याचा सुखद अनुभव हा निश्चित अनुभवायला हवा म्हणून हर्षदा ही झोक्यावरचा आनंद घेते आहे. खूप मस्त आणि स्लो मोशनमध्ये खूप बढिया वाटतं आहे आणि मनाला फार एक प्रकारचा निवांतपणा भेटतो बरं का. या ठिकाणी खूप मजा आहे. इथून आल्यानंतर मस्त भूक लागली होती. जेवायला असं सुंदर होतं मराठी जेवण, बढिया.
अतिशय बेस्ट जेवण होतं मित्रांनो. आणि त्यानंतर आम्ही आराम केल्यानंतर पुन्हा आलोत आम्ही या ठिकाणी बोटिंगसाठी. बघा मस्त पॅडल बोटिंग आम्ही करतो आहोत. खूप मस्त वाटतं आणि लाईफ जॅकेट घालून आम्ही पॅडल बोटिंगचा देखील आनंद घेतला. आणि बघा खूप मजा येते आहे. लाईफ जॅकेट या ठिकाणी आम्ही घालून पॅडल बोटिंगचा देखील आनंद घेतलेला आहे. इथे खूप मस्त ओव्हरब्रिज होते आहे वेगळ्या पद्धतीचं. बघा हे सीलिंग ब्रिज होणार आहे. पुढं आम्ही केलं कायाकिंग त्यासाठी म्हणून बघा हर्षदाला आणि आम्हाला सर्वांना ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग देऊन आम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर मस्त आम्ही कायाकिंग करून प्रयत्न करू लागलो करण्याचा. बघा शैलेशला परफेक्ट जमलं आणि सर्वजण आम्ही बढिया कायाकिंग केले. खूप मजा येते, वेगळा अनुभव आहे. बऱ्याचपैकी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे केलेलं असणार, पण सर्व फॅमिली मिळून छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी कायाकिंग करून पाहिलेली आहे. खूप मस्त वाटतं या ठिकाणी. त्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला भाऊ थोडी माहिती सांगत आहेत बार्जची. ही बघा ही जी बोट आहे ही जेटी, ह्याला बार्ज म्हणतो आम्ही बार्ज म्हणतो. इथं आपल्याला जर महाबळेश्वरवरून तापोळ्याला इथून रोडचा एंड झालाय, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट. आता इथं बघा माझा मुलगा स्पीड बोटिंग करतो आहे. खूप मजा येते. हा सुद्धा वेगळा अनुभव आहे स्पीड बोटिंगचा. आपण सगळ्यांनी केलेलंच असेल. आणि 200 रुपये प्रमाणे एक राऊंड ते मारतात. बढिया अनुभव आहे हा सुद्धा छानसा. आणि हे स्पीड बोटिंग केल्यानंतर आम्ही पुढच्या आमच्या इव्हेंटकडे निघालो. मस्त स्पीड बोटिंग झालेली आहे बघा. आता त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो आहोत. या ठिकाणी पद्मावती देवीचं मंदिर आहे. मंदिराचं दर्शन आम्ही घेतलं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे देवीचं. कोकण पट्ट्यातील आसपासचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि छान. आणि विशेषतः मंदिराची रचना ही फार नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण असतं. त्यानंतर आम्ही लागलीच दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती म्हणून हनुमंताचं दर्शन आम्ही या ठिकाणी घेतलं. गावातील सरपंच या ठिकाणी होते आणि मस्त त्यांनी आख्यायिका आणि थोडीफार माहिती सांगितली. आम्ही रूमवर आलो. बघा हे आल्यानंतर रिसॉर्टमधील रूम आहे. अतिशय सुंदर मस्त आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर हा बघा परिसर अतिशय छान असा परिसर आहे. आणि हे तापोळा रिसॉर्टमधील संध्याकाळ विहंगम असं दृश्य आहे. मस्त वाटतं. लाइटिंग आणि लोक फार दर्जेदार आहेत. खूप मदत करणारी प्रेमळ माणसं आहेत. जेवणासाठी देखील खूप मस्त वाटलं. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे गेल्यानंतर. बघा आताच आपण रूम बघितली होती. रूमच्या बाहेरचं एक दृश्य जर संध्याकाळचं बघितलं तर समोर मस्त पाणी आणि पाण्यावरून पाण्याला स्पर्श करून येणारी हवा अतिशय आल्हाददायक आणि सुखद वाटतं. अगदी उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यातही हे ठिकाण अतिशय छान आहे. मला स्पेशली का आवडलं तर या ठिकाणी गर्दीपासून दूर आणि शांत ठिकाण आहे. मुलांनी संध्याकाळी मस्त स्विमिंगचा आनंद घेतला. आम्ही सर्वांनी मजा आली. छान कोयनेचं पाणी यामध्ये सोडलेलं होतं आणि सर्वांनी स्विमिंग. मस्त स्विमिंग पूल आहे मित्रांनो. अतिशय मेहनतीनं कष्टानं पालवी रिसॉर्ट तयार केलेला आहे. तर अशा या रिसॉर्टला सर्व सुखसोयींनी युक्त आहे आणि तेवढीच आपुलकी या ठिकाणी दिसते आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही भेट द्या. स्विमिंग पूलचा आनंद घ्या. आपण या पालवी रिसॉर्टचा परिसर पाहत आहोत. आपण पालवी ॲग्रो रिसॉर्टमध्ये काय काय आहे काय काय नाही याची सर्व माहिती, जेवणाची सुविधा. अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक लोक आहेत मुलांना. अतिशय कष्टातून त्यांनी हे रिसॉर्ट उभारलेलं आहे आणि हा रिसॉर्टचा परिसर आपण पाहतो आहोत.
मित्रांनो, आता आपण आहोत पालवी ॲग्रो टुरिझममध्ये. सर्व परिसर आपण बघितलेला आहे. या ठिकाणी आपण कायाकिंग केलं, त्यासोबत स्पीड बोट झाली, त्यानंतर पॅन्डल बोटिंग ते सुद्धा केलं आपण, आणि वर मुलं स्विमिंग करत आहेत हे सुद्धा पाहिलं. आणि आत्ताच वैशालीताईंनी त्यांचं सर्व मेहनत हे कशा पद्धतीनं उभारलं याची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जातो. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही. आपण काही ताईकडून किंवा तुकाराम भाऊकडून काही पैसे घेऊन हा व्हिडिओ बनवत नाही अजिबात. त्यांची जी मेहनत आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे ते लोकांपुढे यावं, आणि आपले लोक जे प्रामाणिक आहेत, जे कुठेतरी शांत राहून लोकांना चांगली सर्व्हिस देतात, अशा लोकांना प्रमोशन करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे लोक रिअल लाईफमधले हिरो आहेत. तर अशा लोकांना आपलं मदत करता आली पाहिजे. चांगल्या ठिकाणी चांगल्या, असं म्हणतो आपण की चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं मांडणी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं अजून चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतं. त्यासाठी म्हणून अशी जी सेवाभावी वृत्तीनं काम करणारे लोक आहेत त्यांना आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घेतो. मित्रांनो, दुसरे कोणी यूट्यूबर्स असतील ते स्वतःहून सर्व गोष्टी सांगतात, पण आम्हाला जसं त्यांचं काम प्रामाणिकपणाचं आहे, अगदी त्या दृष्टीनं आमचं देखील आहे. आम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवण्याची अजिबात अपेक्षा नाही, पण असे जे लोक काम करतात त्यांना प्रमोट करण्यासाठी निश्चित आम्ही पुढे येत असतो. त्यामुळं आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, शेअर सुद्धा करू नका, आम्हाला अपेक्षा नाही त्याची. पण या पालवी रिसॉर्टला येऊन भेट द्या, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. अशी संधी तुम्ही दवडू नका मित्रांनो. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण जातो, पण मनाला मिळणारा निवांतपणा, शांतपणा, ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर, आत्ताच ताई म्हणाल्या आणि माझी पत्नी म्हणाले की माहेरला आल्यानंतर जो अनुभव येतो तशा पद्धतीचं माहेरला आल्यानंतरचा खरंच असा आनंद या ठिकाणी मिळतो. ही स्तब्धता, ही शांतता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट द्या. आपल्या मनातील असलेला ताण तणाव सर्व मुक्त होतो आणि एक प्रकारचे मन आपलं शीतल होऊन जातं. कोयनेचं पाणी जसं स्थिर आहे आता, अगदी त्या पद्धतीनं आपलं मन स्थिर होऊन जातं. पाण्यातील जसा नितळी जशी असते की पाण्यातलं गढूळपणा दूर करण्याचं काम पाण्यातली नितळी करत असतं, तसंच आपल्या मनातील, आपल्या डोक्यातील, आपल्या विचारातील जो गढूळपणा आहे तो इथं आल्यानंतर त्याचा आपोआप निचरा होतो आणि आपलं समाधान मिळतं. त्यामुळं नक्की अशा ठिकाणी येऊन भेट द्या आणि हा सर्व अनुभव तुम्ही घ्या, अशी आम्हाला तुम्हाला आवर्जून विनंती करावयाची आहे. तर अतिशय सुंदर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्य इथं दिसते आहे. त्यामुळं या नाविन्याचा भास केव्हा होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, पण इथं प्रत्येक गोष्ट जीव ओतून त्यांनी केलेली आहे. त्यामुळं त्याचं कौतुक आम्हाला आहे. तर खूप समाधान वाटतं. पुन्हा तुम्ही भेट द्या आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. पण मी ताईंचा, भाऊंचा आणि सगळ्यांचा या ठिकाणी नंबर तुम्हाला शेअर करणार आहे. ते पॅकेज जे आहे, या पॅकेजची किंमत पैशामध्ये अजिबात नाही, हे मला आवर्जून सांगायचं आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच पॅकेजमध्ये बरंच काही मिळतं, पण इथल्या पॅकेजमध्ये मिळणारं प्रेम ते पैशानं कधीही विकत घेऊ शकणार नाही, एवढं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. धन्यवाद मित्रांनो. आणि विशेषतः मी तुकाराम दादांचे आणि वैशालीताईंचे आणि संपूर्ण धनवडे कुटुंबियांचे मला या ठिकाणी आभार व्यक्त करावे वाटतात. आणि त्यांच्याकडे बघून आपणही काहीतरी नवीन करावं आणि एवढ्या प्रामाणिकपणानं काम करावं अशी उमेद आमच्यामध्ये निर्माण झाली. त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Hello, मेरा नाम डॉक्टर हमजाली है. आई एम फ्रॉम निपानी, कर्नाटका. I visited this place called Palvi Resort. It's really great. You must visit with your family. The ambience is really good and the food is superb. That's it. Thank you. स्त्री कर्नाटका बेळगाव बेळगावमधून आलेलो आहे आणि मला इथं पालवी रिसॉर्टमध्ये आम्ही आता आज व्हिजिट दिली आणि आम्हाला इथलं जेवण, इथली जी सेवा आहे ती फार आवडली. आणि असंच पब्लिक ह्या रिसॉर्टला भेट देऊ देत आणि इथली एकदम सेवा त्यांनी एकदा जाणून घेऊ देत.
आणि ह्या रिसॉर्टला सर्वांनी भेट देऊन एकदा काय म्हणायचं पुढे आता आनंद घ्यावा। ओके। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ये उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ये उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। पुकारा जय जय प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा, रुसरुसली वाळूत माळाच्या बनात येना, रुसरुसली वाळूत माळाच्या बनात येना, बनात येना, वळ घेना, बनात येना।